नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा बघा आपला व्लॉग खूप दिवसानंतर येतो आहे. तुम्ही पण म्हणाल की या यूट्यूब चॅनलवरती तर व्लॉग येतच नाही, त्याचं कारण काय आहे? मी प्रत्येक वेळेला तुम्हाला ही गोष्ट सांगत असतो की मी दुसऱ्या कामात व्यस्त असतो. माझं काम जे चालतं ना स्टॉक मार्केटमध्ये, माझा दुसरा पण एक स्टॉक मार्केटचं चॅनल आहे. वारंवार तुम्हाला सांगत असतो की मी त्यावरती जास्त काम करतो. त्यामुळे मला ह्या चॅनलवरती काम करायला वेळच मिळत नसतो. आता व्लॉग बनवायचं, घराच्या बाहेर कसं जाणार आपण? व्लॉग बनवायचं म्हटल्यावरती बाहेरचा परिसर तो पण दाखवावा लागेल. मला शक्य होत नाही ते. घराच्या बाहेर शक्य तुम्ही पडतच नाही. तुम्हाला मागे पण माझे स्क्रीन दिसत असतील बघा. इथे चाललेलं आहे स्टॉक मार्केट. इथं चार्ट इथे चाललेले बघा. मागे तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, तिथे चार्ट चालतो आहे. इकडे लॅपटॉप आहे, त्याच्यावरती माझं आत्ताच लाईव्ह पण चालू होतं. लाईव्ह पण संपलेलं आहे, म्हणजे सकाळी 9:15 ते 11:30-12पर्यंत मी यूट्यूबवरती लाईव्ह पण येत असतो त्या चॅनलवरती. त्यानंतर मग दुपारचं शेड्यूल जेवण वगैरे केलं की मी पुन्हा क्लास घेत असतो. आता माझे क्लास जे असतात ना 2 टाईम, म्हणजे एकच बॅच असते, ती रात्रीची वेळ असते त्याची 9 ते 10:30. 1.5 तास क्लास चालतो आणि त्यानंतर मग त्यांना प्रॅक्टिकली काही गोष्टी शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो. मग 1.5-2 तास त्यांचे मी दुपारी पण घेत असतो. एकच बॅच पण 2 वेळेला चालते, दुपारी आणि रात्री पण. आता ही बॅच जर तुम्ही म्हटले ना कशासाठी, तर स्टॉक मार्केटचं प्रॉपर नॉलेज देण्यासाठी. तुम्ही बघतात स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन आपल्याला मिळतं. खूप सारे लोक कोर्सेस पण घेत असतात, क्लासेस घेत असतात, पण त्यांचा कालावधी फक्त 3 दिवस, 15 दिवस किंवा 1 महिना, 2 महिने. तर एवढ्या शॉर्टकटमध्ये तर आपण स्टॉक मार्केट कधी शिकत नाही. स्टॉक मार्केट शिकण्यासाठी पण खूप वेळ जात असतो. तुमचे वर्ष पण जाऊ शकतं. मग त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकली काम पण करावं लागतं. ते काही एवढं इझी नसतं. तुम्हाला मार्केटमध्ये वेळ द्यावा लागतो. मग तो वेळ तुमचा 2, 3, 4 वर्ष पण जाऊ शकतं त्याच्यामध्ये. मग ती पद्धत कशी असते स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याची, स्टेप बाय स्टेप आपण कसं स्टॉक मार्केटमध्ये गेलो पाहिजे, त्यासाठी माझा तो क्लास असतो. नाहीतर तुम्ही इतर ठिकाणी जातात, तुम्हाला म्हणतात की मी तुम्हाला 15 दिवसामध्ये ट्रेडिंग शिकून देतो, तुम्हाला 1 महिन्यामध्ये ट्रेडिंग शिकून देतो. तर त्यासाठी माझा क्लास नाही आहे. मी प्रॉपर एज्युकेशन देत असतो फक्त त्यामध्ये, समजलं का? मग माझं त्या ठिकाणी जास्त वेळ गेल्यामुळे मला ह्या चॅनलवरती काम करायला जमतच नाही आहे. मग अधूनमधून मी असे व्लॉग बनवत असतो आणि चॅनलवरती हे बघा सातत्य ठेवावं लागतं कोणत्याही गोष्टीचं. आता मी जर यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करूनच बंद करून टाकलं तर माझा चॅनल तो डेड होऊन जाणार. मग त्यासाठी अधूनमधून मी थोडे व्लॉग पण बनवतो. तर मग अशा व्हिडिओच्या माध्यमातून थोडं नॉलेज पण शेअर होत असतं, समजलं का? मग त्यामुळे असे अधूनमधून व्हिडिओ मी बनवत असतो. आता आता तुम्हाला मागे दिसेल माझे स्क्रीन चाललेले असतात, सकाळी लाईव्ह होत असतं. आता बहुतेक जण म्हणतात की स्टॉक मार्केट सट्टा पण आहे. तर सट्टा वगैरे काही नाही आहे. ज्याला स्टॉक मार्केटमध्ये काम जमलं, त्याने अनुभव घेतला, चांगला अभ्यास केला, तर एक चांगलं इन्कम तो जनरेट करू शकतो स्टॉक मार्केटमधून. आता बहुतेक जण स्टॉक मार्केटमध्ये येत असतात ना, ते क्विक पैसा बनवण्यासाठी, म्हणजे ताबडतोब माझा पैसा बनला पाहिजे, ताबडतोब डबल झाला पाहिजे, 1 महिन्यामध्येच मी श्रीमंत झालो पाहिजे, त्यासाठी ते स्टॉक मार्केटमध्ये येतात. हीच त्यांची मोठी चुकी. तर तसं नसतं. आपला पैसा जो असतो ना, आपण त्याला ग्रो केलं पाहिजे. बँकेत 7% रिटर्न मिळतात ना, मला इकडे 20-25% रिटर्न मिळाले वर्षाला, खूप झाले. पण तशा पद्धतीने कोणी काम करताना आपल्याला दिसत नाही. जर तुम्ही स्टॉक मार्केटचं जर नॉलेज घेतलं ना चांगल्या पद्धतीने, आपण जे म्हणतो जे खरंच घ्यायला पाहिजे प्रत्येकाने, ते जर घेतलं ना तर खूप छान पैसा बनतो याच्यामध्ये. तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण करू शकतात. म्युच्युअल फंड असतात, चांगले म्युच्युअल फंड निवडा, त्यामध्ये गुंतवणूक करा, पैसा बनतो. चांगले स्टॉक असतात, म्हणजे चांगल्या कंपन्या ज्या असतात त्यांच्यामध्ये पण जर तुम्ही गुंतवणूक केली, त्याला आपण इक्विटी म्हणतो, तर पुढे भविष्यामध्ये 5-10 वर्षांमध्ये तिथे पण तुमचा पैसा बनत असतो. पण लोक आजकाल काय ना, सट्टेबाजी करत आहे स्टॉक मार्केटमध्ये, त्यामुळे त्यांचा पैसा बनत नाही. प्रॉपर एज्युकेशन घ्या त्याचं, बघा नक्की पैसा बनत असतो, समजलं का? इन्व्हेस्टमेंट करत चालायची. लोक त्याला जुगार समजतात. जुगार नाही येतो. आपण स्वतःहून जुगारी बनतो आहे तिथं का? विदाऊट नॉलेज. आपल्याला कोणत्याही प्रकारचं नॉलेज नसताना आपण तिथे मोठा पैसा लावतो आहे. काही जणांना वाटतं ना की, कारण की मित्र सांगतात आपल्याला की याच्यामध्ये खूप मोठा पैसा आहे, बरं टाक पैसा. मग तो एकाच वेळेला 10-20 लाख रुपये टाकून देतो, बघतो संपले. तसं नाही. प्रॉपर एज्युकेशन घेऊन मग ती 10 लाख रुपयांची रक्कम आहे ना, भविष्यामध्ये वाढत जाणार आहे तुमची. पण वेळ द्यावा लागतो. 4-5 वर्ष जर दिले ना आपण मार्केटमध्ये, पैसा आपला बनतोच त्याच्यामध्ये. पण थांबायला कोणी तयार नाही आहे. त्यासाठी संयम पण पाहिजे, समजलं का? जसं आता माझे स्क्रीन लावलेले आहे, समोर दिसतील तुम्हाला इथे. जसं माझ्या स्क्रीन लावलेलं आहे, मी पण जवळ मार्केटला 5 वर्ष दिलेली आणि अजून पण अभ्यास करतो त्याचा. हे बघा, 100% कोणीही परिपूर्ण नसतं मार्केटमध्ये. तुम्ही कितीही वर्ष द्या, नवीन नवीन शिकायला मिळतं डेली. मार्केट आपल्याला शिकूनच जातं काही ना काही डेली. ते असं नाही की मग मी
100% परफेक्ट झालेलं आहे असं कधी होत नसतं, समजलं का. मग मी सकाळी उठलो की माझं कामच ते असतं, स्टॉक मार्केटमध्ये यायचं, मार्केटला ट्रॅक करायचं, सर्व गोष्टी बघायच्या, त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं, हे माझं डेलीचं काम असतं. मग पूर्ण दिवसभर माझा त्याच्यातच जातो. रात्री 11पर्यंत माझं जवळजवळ क्लासेस पण चालतात, त्याच्यात माझा वेळ जातो असतो निघून, समजलं का. आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो बघा मार्केटिंग. या माझ्या स्क्रीन लावलेल्या आहे बघा, पुढे तुम्हाला दिसतील, या 3 स्क्रीन आहे माझ्या. आता तसं स्क्रीनची गरज नाही, पण मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागतं. हा माझा लॅपटॉप इथे दिसेल तुम्हाला, इथं वेब कॅमेरा पण लावलेला आहे. मग या लॅपटॉपवरती मी सकाळी लाईव्ह घेत असतो. माझं यूट्यूबवरती लाईव्ह होत असतं सेशन 9:15 ते 12:30, ते लाईव्ह घेतो. त्यानंतर समोर स्क्रीन चालतात, म्हणजे माझं ट्रेडिंग चालतं. मी स्वतः जे ट्रेडिंग करत असतो ना, त्याला मी इथे ट्रॅक करतो. दुसरी पण स्क्रीन असते, तिथे पण मी चार्ट लावतो. आता ही समोर NSEची वेबसाईट आहे, आपलं जे एक्सचेंज आहे ना, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, तुम्हाला त्याचं या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे. ठीक आहे. माझा हा माईक असतो, यूट्यूबवरती काम करताना मी याच्यातच बोलत असतो. ठीक आहे. तर असं काम चालतं माझं. आता समोर चार्ट चालतात, या चार्टला पण बघायचं असतं, ट्रॅक करायचं असतं, याच्यावरती अभ्यास असतो. असं नाही की मार्केटमध्ये आलो, माझा पैसा मी इथे लावला आणि डबल झाला, असं होतं का, नाही. हा अभ्यास असतो, हा करावा लागतो याच्यावरती. जसं आपलं मार्केट आहे, आता आपले निर्देशांक असतात, तुम्हाला माहीत असतील, निफ्टी 50, सेन्सेक्स, न्यूजला पण तुम्ही ऐकतात बघा, तरी ते तुम्हाला दिसतील. आता हे मार्केट आहे आपलं, हे साईडवेज चाललेलं आहे पूर्ण. मग अशा मार्केटमध्ये थांबलं पाहिजे आपण. बहुतेक जण इथे पण पैसा लावतात, मग त्यांचे लॉसेस होत असतात. तरी ते काही करायचं नसतं, असं मार्केटमध्ये सोडून द्यायचं. हे साईडवेज मार्केट आहे आपलं. मार्केट गेल्या काही दिवसांपासून असं ट्रेड करतं आहे. याच्यामध्ये ट्रेडिंग हा शब्द असतो. ट्रेडिंग म्हणजे काय, आपण देवाणघेवाण करतो बघा. काही जण आज बाय करणार, आजच सेल करतात. काही जण आज बाय करणार, 3-4 दिवसानंतर सेल करणार. ही ट्रेडिंग, देवाणघेवाण, व्यापार म्हणतो आपण त्याला. मग आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय, तर आपण स्टॉकची देवाणघेवाण करत असतो, ट्रेडिंग करत असतो, व्यापार, समजलं का. मग ते अशा पद्धतीने इथे बघावं लागतं आपल्याला, त्याचा अभ्यास करावा लागत असतो. अभ्यास करूनच मग याच्यामध्ये आपण पुढे जात असतो. बहुतेक जण म्हणतात ना की स्टॉक मार्केटमध्ये ना एकदम इझिली पैसा बनवून जातो, एकदम इझिली, काही करायचं नाही, फक्त 10 लाख रुपये लावून द्यायचे आणि मोठा पैसा बनवत असतो. तर तसं काही नाही मित्रांनो, याचा अभ्यास करावा लागतो. प्रॉपर अभ्यास करा, तुम्ही वेळ द्या, बघा, त्याच्यामध्ये पैसा नक्की बनणारच तुमचा. मग माझं काम हेच चालतं दिवसभर. याच्यामध्ये हे चार्ट लावलेले असतात. आता दुपारी बघा 1:30 वाजले की क्लास चालू होत असतो. 1:30 ते 2च्या दरम्यान क्लास पण चालू होतो. 3:30पर्यंत मग तो क्लास चालणार. त्यानंतर पुन्हा ॲनालिसिसचे व्हिडिओ बनवत असतो. याच्यावरती जे विश्लेषण असतं आपलं, ते करायचं स्टॉक मार्केटचं, उद्या कसं असू शकतं, त्याची संभावना, ते सर्व मी व्हिडिओ संध्याकाळच्या वेळेला बनवतो. त्यांचं एडिटिंग करणं, मग ते अपलोड करणं. पुन्हा रात्रीचा क्लास 9 ते 10:30. मग बघा, एवढा वेळ माझा याच्यामध्ये जातो निघून. मग मला वेळ कसा मिळणार, वेळ मिळत नाही. त्यामुळे तर आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ येत नसतात. पण इथून पुढे मी काय करतो, आता स्टॉक मार्केटचे ना थोडे व्हिडिओ टाकत जातो, जेणेकरून काही व्ह्यूवर्स असतील, त्यांना पण स्टॉक मार्केटचं नॉलेज घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतील. थोडं व्लॉग असे बनवत जाणार. ठीक आहे. काही महत्त्वाच्या कन्सेप्ट असतात स्टॉक मार्केटच्या, त्या पण इथे सांगत जाणार मी. आपले जुने लोक जे होते ना, खास करून तुम्ही बघा, आपले म्हातारी माणसं जे असतात ना, त्यांच्याजवळ जायचं आणि त्यांना म्हणायचं शेअर मार्केट बघता. ते सरळ तुम्हाला म्हणणार की तुझ्या आईवडिलांनी खूप कष्ट केलेले, त्यांचा खूप मेहनतीचा पैसा होता, तू असा वाया घालू नको, तो जुगार आहे, असंच म्हणणार तुम्हाला. आता तो नॉलेजचा अभाव त्यांच्याकडे, नॉलेज नाही प्रॉपर, नाही तर तो जुगार नाही आहे. चांगलं इन्कम आपण स्टॉक मार्केटमधून जनरेट करू शकतो, समजलं. तर स्टॉक मार्केटला कोणी जुगार म्हणायचं नाही आहे, तो एक बिझनेसच आहे आपल्यासाठी. जो कोणी प्रॉपर शिकून काम करेल ना, तर तो नक्की याच्यामध्ये पैसा बनवेलच. आणि तुम्ही पण काम करण्याचा प्रयत्न करा, शिका. डायरेक्टली कोणी स्टॉक मार्केटमध्ये येऊ नका. कोणी म्हणत असेल किंवा शेजारचा मित्र किंवा नातेवाईक सांगत असतील ना की स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठा पैसा आहे बाबा, येऊन जा तू, जायचं नाही. त्याचा अभ्यास करायचा पहिले. अभ्यास करून मग त्याच्यात काम करा. आपला पैसा जो असतो ना, खूप मेहनतीचा असतो, त्याला असं वाया नाही घालवायचं कोणत्याही ठिकाणी. त्याचं प्रॉपर नॉलेज घ्यायचं, मग त्याच्यामध्ये आपला पैसा गुंतवायचा आहे. ठीक आहे. शिका, तुम्ही पण शिका, मार्केटला शिका, मग नंतर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. अजून पुन्हा एकदा सांगतो की आपलं स्टॉक मार्केट जे आहे ना, जुगार नाही आहे, तो एक बिझनेस आहे. मुलांचं आता डेकोरेशन पण चालू झालेलं आहे. जमलं तर उद्या सकाळी त्याचा पण एक व्लॉग बनवतो. आता या वेळेला आम्ही थोडंसं वेगळं मॉडिफिकेशन करण्याचा प्रयत्न करतो आहे गणपती डेकोरेशनसाठी. बघूया जमतं आहे की नाही. माझ्या मते सर्वांना आजचा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा आणि छानशी कॉमेंट पण करून जा. पुन्हा भेटू मग एका नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद.